हाय, तर मी वैष्णवी, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीचं मम्मी बनवते जेवण। बोल ना। अजून हां, बस एवढंच। मी काय मदत करू का? ओके डन। तर इथे आमटी बनवायला घेतली। आमटीत तेल टाकले, हळद टाकले, वाटण केलं होतं ते टाकून घेतले आणि तेवढाच सात्विक आला। कशाला आला? तिळगुळ द्यायला मध्ये हॅपी मकर संक्रांत। हां, त्यानंतरून वाटण वगैरे टाकून घेतलं। इथं गव्हाचं पीठ भाजून घेतलं चांगलं आणि ते कढईत टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि पाणी वाढवून घेतलं, थोडं मीठ टाकलं। इथे भात मम्मीने ऑलरेडी बनवलेला होता। तिथे पुरणपोळी बनायला घेतली। तिने कणकीचं गोळ चांगलं गोल करून घेतलं, लाटून घेतली आणि पहिली पुरणपोळी होती म्हणून तव्याला तेल लावून घेतलं आणि मम्मीची पुरणपोळी चांगली फुलली होती। मीही केली आहे पण माझी एवढी काही फुलली नाही आहे, पुढे तुम्हाला दिसेलच। त्यानंतरून तिने अशा सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि शेवटच्या 2 पुरणपोळ्या मला करायला दिल्या होत्या। तर मी केल्या पण मला काही एवढ्या मम्मी इतक्या नीट जमला नाही, तुम्हाला दिसतीलच पुढे। बघू शकता की छान अशी फुलली आहे माझ्या मम्मीची पुरणपोळी। आणि मी बनवलेली पुरणपोळी तुम्ही बघू शकता। माझ्या मम्मीची पुरणपोळी आणि माझ्या पुरणपोळीमध्ये किती फरक आहे। माझ्याकडून काही जास्त जमलीच नाही। माझी कुठेतरी पुरणपोळी फाटली गेली, त्यामुळे माझी पुरणपोळी जास्त फुललीच नाही। थोडी फुलली होती पण मम्मी इतकी फुललीच नाही। पुढच्या वेळेस मी चांगलं करेन। तेल वगैरे लावून घेतलं चांगलं, पलटी करून घेतली पुरणपोळी आणि त्याच पद्धतीने दुसरी पण केली, पण दुसरी पण मला काही जमली नाही। ही जरी फुलली होती ती तर फुलली पण नाही। त्यानंतर मी इथे कढई घेतली, कढईत थोडं तेल टाकलं आणि कुरडई, पापड, भजी सगळं तळून घेतलं। आणि मी भजे खूप भारी बनवते, तर मग मी भजे बनवले होते। नंबर 1 अप्रतिम। तर पप्पा इथे शेवट म्हणतायत की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय असं म्हणतायत पप्पा। बाय बाय सगळ्यांना।